वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी जवळपास 43 लाख रुपयाचा अवैध मार्गाने वाहतूक करणारा गुटखा वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीणचे कुलकर्णी साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूजचे नारायण शेरगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर येथे पालखी चौकामध्ये अवैध मार्गाने वाहतूक करणारा गुटखा जप्त केला। या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शेरगावकर साहेब आहेत। आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं जो अवैध मार्गाने वाहतूक करणारा गुटखा पकडला गेला, नेमकं किती रकमेचा हा गुटखा पकडला गेला? दिनांक 1/2/2025 रोजी प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावे सपोनी वेळापूर पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली की असं अवैध गुटख्याची वाहतूक चालू आहे। त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या टीमला घेऊन कारवाई केली। त्यामध्ये टोटल 43,43,800 रुपयेचा प्रतिबंधक गुटखा व 21 लाख रुपयाची आयशर गाडी असा टोटल 64,61,800 रुपयेचा मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। या अवैध मार्गाने जो गुटखा पकडला गेला, कुलकर्णी साहेब जे आपले पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या वतीने काही रिवॉर्डही जाहीर करण्यात आलेला आहे? हो, माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी 10,000 रुपयेचा रिवॉर्ड ह्या संपूर्ण टीमला देण्यात आलेला आहे। रोड रोमियोच्या बाबतीत आता शाळा महाविद्यालय सुरू आहेत सध्या। रोड रोमियोचाही या ठिकाणी मुलींना किंवा या ठिकाणच्या महिलांना त्रास होत होता। या बाबतीत काय वेळापूर पोलीस स्टेशन असेल किंवा माळशिरस संपूर्ण निर्भया पथक असेल, या संदर्भात काय राबवलं जाते सध्या तालुक्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं आहे, शाळा कॉलेजना वेळेवर भेटी देण्याकरता निर्भया पथक आहे। निर्भया पथक जे आम्ही हॉटस्पॉट तयार करण्यात आलेले, जवळजवळ आमच्या डिव्हिजनमध्ये 13 ठिकाणी हॉटस्पॉट आहेत की त्या ठिकाणी मुलींची छेडछाड केली जात होती किंवा मुलं एकत्र त्या ठिकाणी येत होते। तर त्या ठिकाणी दिवसातून एकदा तरी निर्भया पथकानं त्या ठिकाणी व्हिजिट करणे, त्या ठिकाणी त्या मुली जर एकत्र असले तर त्यांना समुपदेशन करणे आणि त्यांना परत पाठवणे। त्याचबरोबर शाळा कॉलेजच्या गेटवर थांबून जर त्या शाळेच्या व्यतिरिक्त कॉलेजच्या व्यतिरिक्त कोणी विद्यार्थी आतमध्ये एंट्री करत असेल तर त्याच्यावर मुंबई पोलीस ॲक्ट 110-117 नुसार कारवाई करणे हे चालू आहे। त्याचबरोबर वेळापूर पोलीस स्टेशनने स्वतंत्र गाडी 2 टायमाला त्याच्या महत्त्वाच्या शाळा आहेत, मोठ्या शाळा आहेत, त्या ठिकाणी ते पेट्रोलिंग करत राहतात आणि आम्ही त्या स्वरूपाचा एक व्हॉट्सअपचा ग्रुपही तयार केलेला आहे संबंधित सर्व माळशिरस तालुक्यातील शाळा कॉलेजांचा। त्याच्यावेळी त्यांना काय अडचण आली तर ते त्यांना आमचं मार्गदर्शन किंवा ते मदत मागत असतात, त्या पद्धतीने आपण मदत करत असतो। माळशिरस तालुक्यात 4-5 साखर कारखाने आहेत, त्याचबरोबर तालुक्याच्या बाहेरील ऊस कारखानदार देखील माळशिरस तालुक्यातून ऊसाची वाहतूक करत असतात। परंतु ऊसाची वाहतूक करत असताना त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून टेप रेकॉर्डचा आवाज मोठ्याने करणे, रिफ्लेक्टर न लावणे, या बाबतीत काय कारवाई सुरू आहेत का किंवा कसं? हो, या संदर्भात नातेपती पोलीस स्टेशन आणि वेळापूर पोलीस स्टेशनने पुढाकार घेतला होता आणि त्यामध्ये बऱ्याचशा वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्या असे आवाजाचे तक्रारी येतात किंवा जे निदर्शनास येतं त्यांची आम्ही टेप जप्त करत आहोत। अशा काही कारवाई झालेल्या आहेत काय? हो, वेळापूर पोलीस स्टेशनला 20 वाहनांच्यावर अशा कारवाई झालेल्या आहेत। पोलिसांनी अवैध जे व्यवसाय आहेत सध्या माळशिरस तालुक्यात असेल किंवा वारंवार त्या बाबतीत तक्रारी होतात, त्या अवैध व्यवसायाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे, तर त्याला आळा बसावा म्हणून काय आपल्याकडे काही योजना आहेत का यापुढे माळशिरस तालुक्यात? हो, यामध्ये ज्या गुन्हेगारावर म्हणजे दारू विक्रेत असेल, मटका असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची अवैध कारवाई जर करत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल आपण करतो आणि त्याला तडीपार करणे, त्याच्या MPD अंतर्गत कारवाई करणे किंवा ते टोळी ह्या तालुक्यातून बाहेर काढणे यासाठी प्रभावीपणे आपण काम करत आहोत। अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी वेगवेगळ्या टीम, वेगवेगळी पथकं तयार करून आपण वारंवार त्याच्यावर कारवाई करत असतो। आता नुकतंच पालखीचं नियोजन होत आहे जून महिन्यामध्ये, जून-जुलै महिन्यामध्ये पालखीचं नियोजन होत आहे। पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होत आहे। आपल्या कार्यकाळामध्ये एक पालखी सोहळा झालेला आहे, लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तर यामध्ये काय आव्हानं होती आपल्याला असं वाटतं की यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान असतं ते मनुष्यबळाचं असतं, कारण मनुष्यबळ कमी असतं त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात। परंतु पालखी सोहळा हा परंपरेनुसार जातो आणि त्यामुळे इथल्या पोलिसांना आणि इथल्या लोकांनाही त्याची जागरूकता असल्यामुळं त्यामध्ये फार मोठी आव्हानं येत नाहीत, पण प्रशासन सगळं आणि टीमवर्क त्यामध्ये होतं। त्यामुळं पाठीमागचा पालखी सोहळा अतिशय चांगला आहे। यामध्ये सगळ्यात झालेला पालखी महामार्ग ही आमच्यासाठी झालेली सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे। त्यामुळं वाहतुकीस कुठलाही अडथळा येत नाही आणि त्या पालखीमध्ये सहभागी असणारे जे भाविक आहेत त्यांना वेळच्या वेळी नाश्ता मिळणे, वेळच्या वेळी जेवण आणि त्यांच्या आरामाकरता जे टेंट तयार केलं जातं ती वाहनं पटकन जात असल्यामुळं ते आव्हानं कमी झालेले आहेत। त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा इलेक्शनमध्ये
फार मोठं आमच्यावर जबाबदारी होती, परंतु वेळोवेळी केलेलं प्रतिबंधक कारवाई, टीमवर्क आणि नियोजन ह्यामुळे या दोन्ही शांततेत पार पडलेले आहेत. पोलीस प्रशासन आणि समाज, मग त्यामध्ये वकील असतील, डॉक्टर असतील, पत्रकार असतील आणि अनेक घटक आहेत, पोलीस पाटील असतील, या घटकांबरोबर संवाद राहावा आणि समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी काय आपल्याकडे योजना आहेत? सध्याच आपण एक क्रिकेटचे सामने भरवले होते सलोका चषक म्हणून, आणि त्यामध्ये टोटल आपण 18 टीम घेतल्या होत्या. पोलीस पाटील, वकील, पत्रकार, डॉक्टर, फोटोग्राफर्स, फार्मासिस्ट, त्याचबरोबर प्रशासनातले वेगवेगळे विभाग, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय, पोलीस पाटील, महावितरण, अशा वेगवेगळ्या टीम आपण ते घेऊन त्याच्यामध्ये एक चांगला संदेश जाण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. भविष्य काळामध्ये आपण अशाच व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेण्याचा आमचा एक विचार आहे, सलोखा त्यामध्ये ठेवण्याचा, सर्वांना एकजूट करण्याचा, आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करणे, हे एक आमचं त्याच्यामध्ये एक काम असेल पुढच्या कालावधीमध्ये. हे होते आपले उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शेरगावकर साहेब. समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कायमच प्रयत्न राहतील असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं आहे. आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या काही कारवाई सुरू आहेत त्या कारवाई योग्य पद्धतीने SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत असं, आणि यापुढे समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला कसा आळा बसेल यासाठी सातत्याने पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे असं आश्वासन दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजयकुमार देशमुखसह मी भूमिपुत्र न्यूज विजय न्यूजसाठी निनाद पाटील, वेळापूर. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.